सदरक्षणाय खलनिग्रहणाय गुन्हेगारांचा बंदोबस्त करायचा आणि सज्जनांना साथ द्यायची असं पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे। जुन्नरच्या पोलिसांचं मात्र या ठिकाणी सगळं उलट होतंय। सज्जनांवर अन्याय होतोय। राजू कारबळे सारख्या एका कार्यकर्त्याला आज उपोषणाची वेळ येते। ही नामुष्की काय निर्माण होते? पोलीस अशा प्रकारे का वागतात? जनतेचे आपण रक्षक आहोत, मात्र हे पोलीसच जर जनतेचे भक्षक होत असतील, जनतेने विश्वास कोणावर ठेवायचा आहे? आपला पुतण्या जाऊन 6 महिने झाले, आपली आई जाऊन 6 महिने झाले। आपल्या पुतण्याच्या धक्क्याने आई पण गेली, पोलिसांकडून सहकार्य मिळत नाही, पोलीस समोरच्या लोकांची बाजू घेतात, अशा प्रकारचा आरोप कारबळ कुटुंब करत आहे। आज ते उपोषणाला बसलेले आहेत। 2 दिवसामध्ये न्याय मिळाला नाही तर कुटुंबासह आत्मदहन करणार आहे। वास्तविक पोलिसांनी कारबळांची भूमिका समजून घेऊन हा विषय संपवायला हवा होता, मात्र पोलिसही बघायची भूमिका घेतात, हे दुर्दैवाने म्हणावं लागेल। आपल्यासोबत राजू कारबळ आहेत। कारबळजी, काय सांगाल आपण? पोलिसांनी याबाबतचं काही समझोता करण्याचा प्रयत्न केला का? मला त्यांनी रात्री 8 वाजता पोलीस स्टेशनला बोलवून घेतलं। मला त्यांनी सांगितलं पहिलं गेल्या म्हटलं की तुमचं चार्जशीट हे दाखल झालेलं आहे। म्हटलं चार्जशीट दाखल झालं आहे तर मला त्याची प्रत द्यावी। तर त्यांनी मग त्यांचे हवालदार अमोलजी गायकवाड यांना त्यांनी बोलवून घेतलं। त्यांनी विचारलं, गायकवाड साहेबांनी की घोडके साहेबांनी त्यांना विचारलं की चार्जशीटची प्रत कुठे आहे? तर त्यांनी सांगितलं ती आहे, नुसतं आहे तर कुठे? त्यांनी सांगितलं की तिथं नाजर नव्हता, नाजर नसल्यामुळे ते दाखल नाही करून घेतली। मग आता 7 महिने जर नाजरच तिथं नाही आहे तर मग 7 महिने लागले की यांना तिथं हजर करायला? अशी उडवाउडीची उत्तरं दिली त्यांनी। नंतर त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गायकवाड साहेबांना फोन लावला की राजू कारबळच्या प्रकरणात काय झालं? तर त्यांनी सांगितलं की ते दाखल करतोय, हे करतोय। जर त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच त्यांचा खालचा अधिकारी जर व्यवस्थित उत्तरं देत नाही, त्यांनी चालू मोबाईल बंद करून टाकला आणि मला म्हणतात की मी तुमची माफी मागतो, आमच्याकडून तर काही व्यक्त झालेली आहे। आता तुम्ही माझी माफी मागून उपयोग काय? आता माझी आई गेली, माझा पुतण्या गेला, म्हणजे अजून हे किती बळी मागणार आहेत? माझे जर कुटुंब जे अखंड कुटुंब यांना पाहिजे असेल तर मी आता 12 तारखेला तर मग यांना देऊनच टाकतो ना अख्खं कुटुंब। तरी त्यांना न्याय नसेल द्यायचा तर त्यांचं त्यांनी करावं। पुढचं कायदा पाळणारे जनतेचे पोलीस सेवक असतात, जर असे रक्षकच जनतेचे भक्षक व्हायला लागले तर तुम्ही काय सांगाल? आता हे भक्षक नाही, हे तर आता म्हणलं हे मृत्यूच्या टाळूवर तर लोणी खाणारे भक्षक आहेत। हे एक जनतेला एवढंच आव्हान करू इच्छितो की जुन्नर पोलीस स्टेशन कुठलीही काही गुन्हा झाला असेल तर इथल्या ह्या पोलीस स्टेशनवर माझा अजिबात विश्वास राहिलेला नाही। प्रत्येकाने माणसाने डायरेक्ट वरिष्ठ अधिकारी SP ऑफिसला जाऊन तिथनंच न्याय मागावा, याच्या उत्तर मी काहीच सांगू शकत नाही। घोडके साहेब, आपण एक कर्तव्यदक्ष अधिकारी आहात असं म्हटलं जातं। ह्या कारबळ कुटुंबावर ही वेळ आलेली आहे। आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केलं नाही म्हणून ही वेळ आलेली आहे। खाकी वर्दीवरचा विश्वास जनतेचा उठत चाललेला आहे। आपण योग्य दखल घ्या, लोकांना न्याय द्या। आपली अर्धांगिनी आपला नातू गेलाय, आज मुलासाठी उपोषण करण्याची त्यांच्यावर वेळ आलेली आहे। दादा, आपण काय सांगाल? काय सर, मी पोलीस स्टेशनमध्ये 5 तारखेला गेलो होतो। या गायकवाडनी हा मानकरला फोन लावला की बाबा 6 तारखेला मुलं हे 5 तारखेला शनिवार किती तारीख 5 होती ना, 5 तारखेला मुलं घेऊन जायचे आहेत। तर त्या मानकरने उत्तर काय दिलं की मला आज बाजार आहे माझा शनिवारचा। मानकर कोण? संकेत मानकर। संकेत मानकर हा आरोपी आहे? कोण? त्याचे वडील यांनी जी काय फोन लावला की मला पोलीस स्टेशनला ये, पोरं घेऊन जायचे शनिवारी। तर त्यांनी सांगितलं मला बाजार आहे, मला येता येणार नाही। म्हणलं तू पैसे खाल्लेत त्याच्या। जे लहान आरोपी आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करताना पोलिसांना काही नियम आहेत। पोलिसांचं म्हणणं आहे की आम्ही जी कारवाई केली ती नियमात केलेली आहे। असं असतानाही राजू कारबळ आणि त्यांचं कुटुंब आम्हाला बदनाम करण्यासाठी उपोषणाला बसले। बाबा, तुम्ही काय सांगाल? बदनाम करण्यासाठी नाही, यांनी आजपर्यंत तपासच केला नाही ना, पोरच नेली नाही जीवन आहे कोर्टामध्ये। मी 2-3 वेळाला मी कोर्टात जाऊन आलो, पोरं यांनी तिथं अजून हजर केली नाहीत आणि चार्जशीटसुद्धा दाखल केलेलं नाही। 7 तारखेला हे मुलांना चार्जशीट सकट तिथे घेऊन आले।
चार्जशीटच यांचं बोगस होतं. कोर्टाने चार्जशीट फेटाळून लावलं. ती मुलंसुद्धा कोर्टात हजर केली नाही. यांना कोर्टाने नोटीस काढलेलं आहे, माझ्यासमोर नोटीस दिलेलं आहे. ती त्यांनी अजून इथं पोलीस स्टेशनला दिलं का नाही ते मला माहीत नाही. तर त्या PSIला नोटीस काढलेली 3 दिवसामध्ये हजर करा म्हणून किंवा 3 दिवसामध्ये याचा खुलासा व्हावा म्हणून, पण ते अजून काय त्यांनी केलं नाही. आता उद्या तुम्ही तुमच्या मुलासही उपोषणाला बसलेले आहात. 2 दिवसामध्ये जर न्याय मिळाला नाही तर आपली पुढची भूमिका काय असेल? मुलगा म्हणतोय आम्ही कुटुंबाचं आत्मदहन करणार आहे, तुम्ही काय सांगाल? आम्ही आत्मदानच करणार, सगळेच जाणार ना, कारण पोलिसांनी पैसेच खाऊन काम करतात. यांनी पैसे खाल्यामुळं हा प्रकार घडलेला आहे, माझा आरोप आहे. तिथं PROने काय सांगायचं, साहेब आहेत 1 तासाने भेटतील. 1 तास झाल्यानंतर 2 तास झाले, काय झालं, साहेब मिटिंगला गेले, साहेबांची सुद्धा भेट घेऊन देत नाहीत. तिथून इकडं पोलीस स्टेशनला फोन लावतात, हां तुमचे असे काय भानगडे, त्यांनी परत तिथून आम्हाला तसेच पाठवून देतात, पण साहेबाची काय गाठ होऊन देत नाही. गेले 5-6 महिन्यापासून आपण त्या ठिकाणी पाहत आहोत की कारबळ कुटुंबावर एका आपल्या निष्पाप मुलाचा बळी गेल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी जुन्नर पोलीस स्टेशन असेल, प्रशासन असेल, कोणत्याही प्रकारचं सहकार्य त्या ठिकाणी करताना दिसत नाही आहे. त्या ठिकाणी आरोपी अजून देखील मोकाटे. न्यायदेवतेवर असलेला विश्वास त्या ठिकाणी कुठेतरी डगमगतो की काय? सर्वसामान्य लोकांनी पोलीस किंवा न्यायदेवता जर त्यांच्याकडे कोणत्या पद्धतीने पाहावं हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होताना दिसतोय. कारबळ कुटुंबीय अत्यंत साधं कुटुंब आहे आणि त्या ठिकाणी एकमेव त्या मुलाचा बळी गेल्यानंतर सुद्धा त्यांनी न्याय मागावा तरी कोणाकडे? पोलीस स्टेशनमध्ये एरझारी घातल्यानंतर सुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारची सन्मानाची वागणूक त्या ठिकाणी दिली नाही. माझा त्या ठिकाणी जुन्नर पोलीस स्टेशन असेल, त्याचप्रमाणे कार्यक्षम अधिकारी PI घोडके साहेब असतील, त्यांना एवढीच विनंती असेल की साहेब आपण या कुटुंबियाला, आता बळी तर त्या ठिकाणी गेलेला आहे, मात्र आरोपींना त्या ठिकाणी लवकरात लवकर अटक करून त्या ठिकाणी या कुटुंबाला कुठेतरी न्याय मिळेल किंवा पोलिसांवर, न्यायदेवतेवर या सर्वसामान्यांचा असलेला विश्वास त्या ठिकाणी कुठेतरी दृढ राहील या दृष्टीने आपण प्रयत्न करावेत. नाहीतर या गोष्टीची पुढे जाऊन अजून खूप मोठा वणवा त्या ठिकाणी पेटू शकतो. याची आपण दखल घ्यावी आणि लवकरात लवकर संबंधित आरोपींना त्या ठिकाणी आपण अटक करावी, एवढी माझी त्या ठिकाणी विनंती राहील. अधीक्षक हक साहेब, नांगरे साहेब, आपण जरा लक्ष घाला. जुन्नर तालुक्यातील ह्या जुन्नरच्या महत्त्वाच्या पोलीस ठाण्यामध्ये कशा प्रकारे कारभार होतोय हे वाभाडे समोर निघतात. वेळीच सावरा. जनता जर चिडली, जनता जर भडकली तर याचा वणवा पेटल्याशिवाय राहणार नाही. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, जुन्नर.